नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला यशस्वी बनवायचं असेल तर महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की जोपर्यंत स्वतः तुम्ही पायावर उभा राहत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी बनत नाही. त्याकरता एकदा आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आपल्या स्पीचमध्ये सांगितलं होतं, तुम्ही स्वतःच्या हाताने जोपर्यंत फांद्या तोडत नाही तोपर्यंत तुम्ही भरारी घेऊ शकत नाही. तात्पर्य म्हणजे त्यांनी एका गोष्टीकडे त्यांनी इशारा केला होता. ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट अशी होती, एका राजाने 2 गरुडाचे पिल्ले पाळले होते. त्यांचे दिवसामागून दिवस जात असतात, त्याचे परवरिश पालन पोषण योग्यरित्या होत असतात आणि जे चांगल्या प्रकारे मोठे झाले, विकसित झाले, त्यावेळेस राजाने ते गरुडाच्या पिल्लांना घेऊन त्यावेळेस पालनपोषण करणाऱ्या माणसाला बोलवलं. त्या पालनपोषण करणाऱ्या माणसांनी त्या दोन्ही पिल्ले जे मोठे झाले, विकसित झाले होते पूर्णपणे गरुडाचे पिल्ले, ते राजाकडे दिले. पण राजाने दोन्ही पिल्ले घेतल्यानंतर त्याला हातावर बसवलं आणि उडवण्याचा प्रयत्न केला. तर त्यापैकी एक मात्र उंच भरारी घेतले, दुसऱ्याने मात्र जागचा हल्ला नाही, तो तसाच राजाच्या हातावर बसून राहिला. या राजाला मोठं आश्चर्य वाटतं. याच्या परवरिश तर सारखी केली, सगळ्यांना व्यवस्थितरित्या निगा पण राखली. मग एक मात्र आकाशात भरारी घेतो आणि दुसरा मात्र जागचा हलत नाही. ही गोष्ट पाहिल्यानंतर जो पालनपोषण करणारा व्यक्ती कर्मचारी असतो तो सुद्धा दंग राहतो आणि तोही विचारात पडतो की हे कसं काय शक्य झालं. यावर त्याने अजून थोडा प्रयत्न केला, पण तो दुसरा पिल्लू जो होता तो जागचा हलत नव्हता. मग राजाच्या लक्षात आलं की हा उडू शकत नाही. मग त्यांनी इतर कर्मचाऱ्यांना सांगितलं की याला उडवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच जणांनी प्रयत्न केल्यानंतरही तो गरुडाचा पिल्लू जागचा हलत नव्हता. मग राजाने आपल्या राज्यामध्ये दोंडी पिटवली की जो कोणी ह्या गरुडाच्या पिल्लाला उडवेल त्याला 1000 स्वर्ण मुद्रा देण्यात येईल. ही दोंडी ऐकल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केला, पण तो गरुडाचा पिल्लू जो उडायला तयार नव्हता, जागचा हलत नव्हता. ही दोंडी ऐकल्यानंतर 1-2 दिवसानंतर एक शेतकरी आला आणि शेतकऱ्याने मात्र राजाजवळ विनंती केली की महाराज, जर तुम्ही आज्ञा देत असाल तर मी या पिल्ल्याला उडवू शकतो. हे ऐकल्यानंतर राजाला मात्र हसू आलं आणि ते म्हणे, इथे रथी महारथी लोकांनी प्रयत्न करून झाले तरी त्यांच्याकडून काही झालं नाही, तुझ्याकडून हे कसं शक्य होईल. तर शेतकऱ्याने म्हणे, महाराज संधी तर द्या. बरं, राजाने विचार केला, ठीक आहे, इतक्या लोकांनी प्रयत्न केलाय तर तुलाही संधी द्यायला काही अडचण नाही आहे, तूही प्रयत्न कर. थोडा वेळ शेतकरी महालाबाहेर जातो आणि जसा गेला त्याच पद्धतीने तो रिकाम्या हाती वापस आला. राजाला प्रणाम करून केला. त्यावर राजा मात्र त्याला म्हणा, झालं का प्रयत्न करून, उडाला का गरुडाचा पिल्लू. तर त्यावर शेतकरी म्हणला, महाराज आकाशाकडे बघा. आकाशात तो दुसरा गरुडाचा पिल्लू पहिला जो गरुडाचा पिल्लू होता त्यापेक्षाही उंच भरारी घेत होता. हे पाहिल्यानंतर राजाला मोठं आश्चर्य वाटलं. इथे रथी महारथी खुद्द ज्यांनी पालन पोषण केलं त्याच्याकडून हा पिल्लू मात्र उडाला नाही, तुझ्याकडून कसं काय शक्य झालं. त्याने स्पष्टीकरण देत म्हणाला, महाराज तो ज्या फांदीवर बसला होता ती फांदी मी तोडून टाकली. म्हणायचं तात्पर्य हे की आपण जोपर्यंत विकसित होत नाही, जोपर्यंत आपल्याला पाठीमागून सपोर्ट असतो, तुम्ही स्वतःचा सपोर्ट अमुक गोष्टी आहे, आई वडिलाचा धंदा, पिढीजात धंदा आहे, तोच मी पुढे करणार, वडिलांनी नोकरी लावून दिला तेच मी करणार, माझे वडील शेतकरी होते तर मी शेतकरी करणार, हे जो पिढीजात आहे त्यापासून विभक्त व्हा. काहीतरी स्वतःचं आत्मविश्वासन करा. तुमच्याकडे गुणवत्ता आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवत नाही आणि नवीन क्षेत्रात काहीतरी करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश येत नाही. नाहीतर माझ्या वडिलांनी नोकरी केली, माझे दुकान आहे ते मी सांभाळणार आहे, हे करिअर नाही. याच्या पलीकडेही तुम्ही जाऊन करिअर करू शकतात, तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकतात. फक्त गरज आहे तुम्ही ज्या फांदीवर बसलात ती फांदी स्वतः तोडा आणि भरारी घ्या. तुम्हाला आईवडिलांपेक्षा दूर गेल्यानंतरच तुम्ही मात्र यशस्वी होऊ शकतात. म्हणजे आईवडिलांपासून दुरावं असा माझी इच्छा नाही, पण आईवडिलांच्या आधार सपोर्ट शिवाय तुम्ही थोडं प्रयत्न करा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. मग ती संघर्ष कोणतेही असो, स्पर्धा परीक्षेचा असो
किंवा व्यक्तिगत संघर्ष असो किंवा इतर सामाजिक संघर्ष असो, तुम्ही यशस्वी होता. तुम्ही जोपर्यंत आपल्याला बॅकअप आहे, सपोर्ट आहे असं म्हणताल, तुम्हाला यशाचा दरवाजा यश दिसत नाही. तर मित्रांनो, माझं हेच म्हणणं आहे, तुम्ही तुमची फांदी तोडा आणि यशाच्या दिशेने वाटचाल करा.